हत्ती हा फक्त शोपीस नाही, हा फक्त सजावटीसाठी पण नाही. हा आहे समृद्धीचा संकेत, बुद्धीचा आशीर्वाद आणि दैवी शक्तीचं प्रतीक. आपल्या हिंदू धर्मामध्ये हत्ती म्हणजे सर्वात पहिल्यांदा आठवतो तो गणपती बाप्पा. विघ्नहर्ता, बुद्धीचा देव, संकटाचा नाश करणारा गणपती बाप्पा म्हणजे हत्तीमुखी. म्हणूनच देवघरामध्ये हत्ती ठेवणे म्हणजेच गणपती बाप्पाची ऊर्जा घरात आणणे. जेव्हा आपण एखादं नवीन काम सुरू करतो तेव्हा पहिल्यांदा कोणाचं नाव घेतो? तर श्री गणेशा, कारण ते विघ्नहर्ता आहेत. देवघरात हत्ती ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक शक्ती निर्माण होते व नकारात्मकता दूर होते. हत्ती म्हणजे राजेशाही. प्राचीन काळात राजाच्या दरबारात, युद्धामध्ये, मिरवणुकीमध्ये हत्ती असायचा. म्हणजे ती ताकद आणि प्रतिष्ठेची खूण होती. इतकंच नाही, देवी लक्ष्मी यांच्या अनेक चित्रामध्ये त्यांच्या दोन्ही बाजूंना पाणी उडवणारे 2 हत्ती असतात. याचा अर्थ काय? जिथे हत्ती तिथे लक्ष्मी, जिथे लक्ष्मी तिथे समृद्धी. जर तुमच्या घरामध्ये पैशांची अडचण असेल, वारंवार आर्थिक संकट येत असेल, तर देवघरामध्ये चांदीचा किंवा पितळेचा छोटा हत्ती ठेवा. विश्वास ठेवा, ऊर्जा बदलायला सुरुवात होईल. हत्ती मोठा आहे, शक्तिशाली आहे, पण तो रागीट नसतो. तो संयमी असतो, तो स्थिर असतो. आपल्याही आयुष्यात हेच हवं ना? शक्ती पण संयमासह, ज्ञान पण नम्रतेसह. हत्ती आपल्याला शिकवतो की मोठं व्हायचं असेल तर शांत राहायला शिका. देवघरात हत्ती ठेवणे म्हणजेच घरामध्ये शांती आणि स्थिरता आमंत्रित करणे. वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढली असेल, भांडणं होत असतील, मनशांती हरवली असेल, तर उत्तर किंवा ईशान्य दिशेला हत्ती ठेवावा. विशेषतः जोडीने ठेवलेले हत्ती वैवाहिक जीवनासाठी शुभ मानले जातात. चांदीचा हत्ती धनवृद्धीसाठी, पितळेचा हत्ती स्थैर्यासाठी, क्रिस्टल हत्ती सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी, लाकडी हत्ती नातेसंबंध मजबूत करण्यासाठी. पण हत्तीची जी सोंड आहे ती वर असलेली असावी. सोंड वरती असणे म्हणजेच उन्नती, प्रगती आणि आनंद. सोंड खाली असेल तर तो ऊर्जा साठवतो, पण सोंड वर म्हणजेच ऊर्जा पसरवतो. हत्ती म्हणजे पृथ्वी तत्व, स्थिरता, जमिनीवर पाय घट्ट रोवून उभं राहणं. देवघरामध्ये हत्ती ठेवणं म्हणजेच आपल्या आयुष्यात स्थिरता आणणं. मात्र तुटलेला हत्ती ठेवू नये, धूळ साचलेली मूर्ती ठेवू नये. पाय तुटलेली मूर्ती अपशकुन मानली जाते. देवघरात ठेवलेली प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि पवित्र असावी. मंडळी, देवघरात हत्ती ठेवणं म्हणजेच फक्त मूर्ती ठेवणं नाही आहे, तर तो आहे विश्वास ठेवणं. तो आहे गणेशाची कृपा घरात आमंत्रित करणं. तो आहे लक्ष्मीचं आगमन स्वीकारणं. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर श्रद्धा ठेवतो तेव्हा आपलं मन सकारात्मक होतं. आणि सकारात्मक मन म्हणजेच योग्य निर्णय, योग्य विचार आणि योग्य दिशा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.